सकल ब्राह्मण समाज महासंघ अहिल्यानगर यांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा नागरी सत्कार संपन्न। विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदू एकवटला आणि हिरव्या गुलाला ऐवजी भगवा गुलाल उधळला। आमदार संग्राम जगताप विधानसभा निवडणूक सुरू होण्या अगोदरच ब्राह्मण समाजाने मेळावा घेऊन सर्वात प्रथम पाठिंबा दिला आणि माझा प्रचार देखील केला आहे। शहराच्या विकास कामांबरोबरच हिंदुत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे। ब्राह्मण समाजाच्या वतीने शहरात श्री भगवान परशुराम यांचे भव्य मंदिर उभे राहत असल्यामुळे वर्षभरात फोटोचे रूपांतर मूर्तीमध्ये होणार आहे। निवडणुका येत असतात आणि जात असतात, त्यामुळे काही लोक फक्त जत्रेतल्या पाहुण्यांसारखे येतात आणि जातात, मात्र आम्ही 5ही वर्ष समाजामध्ये काम करत असतो। नगरकर हुशार असून त्यांनी देखील काम करणाऱ्यालाच संधी दिली आहे। या निवडणुकीमध्ये ब्राह्मण समाजाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे। हिंदू वर्ग देखील जागा झाला असून त्यांनी लोकसभेची चूक दुरुस्त केली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदू एकवटला आणि हिरव्या गुलालाऐवजी भगवा गुलाल उधळला। राजाभाऊ पोतदार यांनी ब्राह्मण समाज एकसंघ करण्याचे काम केले आहे। हरिभक्त परायण मंदारबुवा रामदासी यांचा राजकारणाशी कुठलाही संबंध नसताना माझ्यासाठी व हिंदुत्वासाठी काम केले आहे। शहरामध्ये आध्यात्मिकता वाढवीसाठी काम केले जाईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। सकल ब्राह्मण समाज महासंघ अहिल्यानगर यांच्या वतीने आमदार संग्राम जगताप तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी हरिभक्त परायण मंदारबुवा रामदासी, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पोतदार, दत्तोपंत पाठक गुरु, डॉक्टर SV जोशी, सुधीर भापकर, हरिभक्त परायण, प्रभाताई भोंग, सुरेश क्षीरसागर, ND कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, नंदकुमार पोळ, अभिनेते मोहिनीराज गटणे, राजाभाऊ आडकर, राजेश भालेराव, विलास देशमुख, प्रियाताई जानवे, वंदना पंडित, श्याम रेनाविकर, मोरेश्वर मुळे, कालिंदी केसरकर, चेतन वसघडेकर, विजय देशपांडे, प्रमोद कुलकर्णी, किरण वैकर, मंगेश निसळ, दीना जोशी, योगेश दानी, सुवर्ण महापुरुष आदींसह ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजाभाऊ पोतदार म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांच्या विजयाचा जल्लोष ब्राह्मण समाजाने केला आहे। आम्ही पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केले आहे, कारण माजी आमदार अरुण काका जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांनी नेहमीच सामाजिक कार्याची भूमिका यशस्वीपणे पार पाडली आहे। शहरांमध्ये श्री भगवान परशुराम यांचे मंदिर उभे राहावे यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी प्रयत्न केले व आम्हाला जागा दिली। लवकरच मंदिराचे कामही पूर्ण होईल। सकल ब्राह्मण समाज महासंघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा नागरी सत्कार मोठ्या उत्सवात आणि मंत्रमुग्ध आशीर्वादाने संपन्न झाला असल्याचे ते म्हणाले। ND कुलकर्णी म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिले आहे की एकही सभा न घेता निवडणूक जिंकली। व्यक्तिगत संपर्क मोठा असल्यामुळे पक्षीय राजकारणापेक्षा आमदार संग्राम जगताप यांच्या कामाला लोकांनी मते दिली असल्याचे ते म्हणाले। की भगवान परशुरामांचं मंदिर कुठं उभं राहिलं पाहिजे आणि एक जागा तुम्ही ज्या वेळेला निवडली, ती निवडल्यानंतर तिथं आपलं भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला। ठीक आहे, आता जिथं काम सुरू होत असतं, राजाभाऊला बऱ्याच वेळेला काही लोकांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला, पण जिथं काम सुरू होत असतं तिथं लोक डिस्टर्ब करणारे भरपूर असतात। काम करणारे कमी असतात, पण डिस्टर्ब करणारे भरपूर असतात। आता काही लोकांचा आम्हाला विश्वासात घेत, आता रोज तर राजाभाऊ तुम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही की हे करू नको करू। एकदा जबाबदारी दिल्यानंतर ते काम पुढे घेऊन जायचं असतं। आता प्रत्येकाला विचारून तर प्रत्येकाच्या मनासारखं माणूस रोज वागू शकत नाही, बऱ्याच वेळेस म्हणतो तुम्ही वागू शकत नाही। त्यामुळे आपल्याला दिलेली जबाबदारी आणि दिलेलं काम, स्वीकारलेलं काम हे आपण कुठेतरी पुढे घेऊन जायचं असतं। आणि मग तशा प्रकारे राजाभाऊंना आम्ही अनेक वेळा सांगायचो की तुम्ही फार त्याची काळजी करू नका। जो मनुष्य घरात बसतो त्याच्यावर कधी आरोप होत नसतात, पण जो मनुष्य बाहेर निघतो, काम करतो, त्याच्यावर इतर लोक आरोपच करत असतात। मग त्याची फार चिंता तुम्ही करू नका। म्हणून आपल्याला आपण आधी घेतलेलं जे काम आहे ते पुढे घेऊन जायचं आणि येत्या काही या वर्षभराच्या कालखंडामध्ये एवढाच निश्चय आपल्याला करायचा की आज जो फोटो आपण या ठिकाणी पाहतोय, तर हा वर्षभरामध्ये फक्त फोटो नसला पाहिजे, त्या भगवान परशुरामाच्या मंदिरामध्ये चांगली मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना त्या फोटोच्या रूपाने तिथे उभा राहिली पाहिजे। हा एक आपल्याला आज निश्चय करायचा। निश्चय आपण पूर्वी केलाच आहे, पण तो आता वर्षभराच्या आता 24चं वर्ष संपतंय, आता 25चं वर्ष सुरू होणार आहे आणि म्हणून 25च्या वर्षामध्ये आपले काम कार्य हे पूर्णत्वाकडे द्यायचं, हा निश्चय आपल्या दोघांचा आहे। हे बाकीच्या लोकांनी फक्त
याच्या दिवशी यायचं, त्याच्या दिवशी काय बाकीच्या लोकांनी ज्या वेळेला 2-3 दिवसाचा मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेचा आध्यात्मिक कार्यक्रम चालन, आपला धार्मिक कार्यक्रम चालन, होम हवन चालन, त्याच्या दिवशी यायचं आणि प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी जो महाप्रसाद होईल त्याच्या कार्यक्रमात तुम्ही यायचं. बाकी जबाबदारी सगळी आम्ही आहे त्याची काळजी करू. बाकीची काळजी काय करू ना. त्यामुळं निवडणुका येत असतात, जात असतात. निवडणूक ही फार महत्वाची नसते, पण हे सगळे जे काही विषय असतात की ज्याला आपल्याला पुढे घेऊन जावं लागतं. कारण निवडणुकी जवळ आल्या की मी अनेक वेळा निवडणुकीच्या अगोदर सांगायचो की काही काही मंडळी त्या गावात नसतात. ग्रामीण भागात आपण पाहतो की वर्षभरामध्ये कुलकर्णी साहेब जत्रेच्या वेळेस ते लोक येतात आणि ते काय करायचं, एकदा आले ना ते जत्रेपुरतेच येतात, पण ते काहीतरी येडं वाकडं करून जातात. त्या गावामध्ये इतकं काहीतरी भरून देऊन जातात, पण ते गावामध्ये तुम्हाला सगळं वातावरण डिस्टर्ब करून टाकतात. तसे निवडणुकीच्या काळामध्ये देखील असे लोक ज्याला विकासावर त्यांनी स्वतःच्या घरात सुद्धा काम नसतं केलं, स्वतःच्या प्रपंचाचा विकास नसतो केला, पण त्याला असा काय साक्षात्कार होतो की मी विकास करणार आहे. अरे मग तुला आता कोणी काय बांधून घेऊन घरात, तू काय 4.5 वर्ष कुठं नव्हता आणि अगदी शेवटच्या 4-6 महिन्यात तुझा गोम झाला, अशा प्रकारचं काहीतरी वेडेवाकडं करतात. आणि नगरमध्ये आम्ही डॉक्टर साहेब पाहिलं की 2014च्या निवडणूक पाहतो आम्ही, कुठून तरी कुणीतरी येतो नगरमध्ये आणि उभा राहतो आणि तो डायरेक्ट सांगतो की मला विकास करायचा. म्हणजे त्याला पुढचं मागचं काहीच माहीत नसतं. त्याला नगर शहराची व्याप्ती, नगर शहराचा परिसर, नगर शहरातले कुठले भाग, कुठला परिसर काही माहिती नसतं. त्याला माणसंही माहीत नसतं, पण त्याला विकास करायचा. पण त्याला जितक्याच पुढं होता काहीच सांगतो, पण त्याला फक्त कुठेतरी मतदारसंघ नसतो म्हणून त्याला काय आठवतं की चला इथे. पण इथली लोक त्याला माहीत नाही की दूध खुळे लोक नाही आहेत, हुशार लोक आहेत. त्यांना कुठला मनुष्य आपल्या सेवेमध्ये पाहिजे हे त्यांना माहीत असते, त्यामुळे ते लोक त्यांना स्वीकारत नाही. आणि म्हणून आज कुलकर्णी साहेब तुम्ही जो उल्लेख केला की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही एकदा नाही तर आज एकदा नाही, दोनदा नाही, तिसऱ्यांदा एक काम करण्याची संधी मिळाली. ही नगरकरांचा तुमच्या सर्वांचा आशीर्वाद या निमित्तानं बोलतोय मी. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, पण पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो मी की बरोबर 1 वर्षापूर्वी म्हणजे साधारणतः रविवार 9/12/23 याच हॉलमध्ये इथं मिटिंग झाली. 19 संघटनांचे अध्यक्ष, कार्यकर्ते असे जो 350 ते 350 प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. आमदार साहेबांनी आपल्याला जमीन देण्याचं कबूल केलं होतं. त्या संदर्भात त्यांचे 2 प्रतिनिधी या ठिकाणी आले होते. एक होते राजेश भालेराव आणि एक होते योगेशजी दाणी. तर या दोघांनीही आमदार साहेबांची भूमिका आपल्याला सांगितली, जागा कुठं आहे, काय आहे. आणि मग आपण समाजाकडे प्रश्न केला की ही जागा आहे, त्या जागेसंदर्भात आपल्याला काय काय करता येईल, ही जागा नेमकी कोणाच्या नावावर घेता येईल. आणि मग त्या सभेमध्ये असं ठरलं की सकल ब्राह्मण समाज या सगळ्या 25 संघटना ज्या आहेत या एकत्र करायच्या, त्यांचा प्रत्येकाचा एक प्रतिनिधी घ्यायचा आणि प्रतिनिधी घेऊन एक महासंघ स्थापन करायचा. तर आपण नगरमध्ये ज्या 25 संघटना आहेत या संघटनांचा एक प्रतिनिधी आपण घेतला आणि सकल ब्राह्मण समाज महासंघाची स्थापना केली. त्याची तारीख होती 16/1/23. त्यानंतर आपण ट्रस्टची स्थापना करायला घेतलेली आहे. मधल्या काळामध्ये आपण शनिवार 27 जानेवारी 2024 1 वर्ष होईल आता, आपण तिथं मंदारबुवा, महेश गुरु, सागर गुरु असे काही वेदोपाध्याय, अरुण काका जगताप, आपले आमदार लाडके संग्रामजी, अशा सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि मंदिराची बांधणी आपण त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. मधल्या काळात पाऊस भरपूर झाला, त्या ठिकाणी आपल्याला काम करता आलं नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण धर्मादायकडं ट्रस्टसाठी अर्ज केलेला आहे. त्या अर्जाचा निकाल आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहे. जोपर्यंत आपल्याला निकाल लागत नाही, आपल्याला ते टायटल मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला बँकेत अकाउंट ओपन करता येत नाही, म्हणून आपण थांबलेलो आहोत. तर पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला साधारणतः सकल ब्राह्मण समाज महासंघ या नावाचं टायटल मिळणार आहे आणि त्यानंतर आपण लगोलग बँक खातं ओपन करणार आहोत. एकदा बँक खातं ओपन झालं की इमिडिएटली आपल्याला लोकांकडून, कारण आत्तासुद्धा लोक चेक घेऊन आपल्याकडे तयार आहेत की आमचा एक चेक घ्या, आमचा एक चेक घ्या, पण आपण सगळे व्यवहार चेकने करणार असल्यामुळं, पारदर्शकता हवी असल्यामुळे आपण कोणाचीही कॅश अमाऊंट घेत नाही आहे.
या महिना अखेरपर्यंत किंवा पुढच्या महिन्यात साधारणतः आपल्याला टायटल मिळेल. त्यानंतर आपण बँकेत अकाउंट ओपन करू आणि पुढच्या कामाला सुरुवात करूया. तर हा आत्तापर्यंत साधारणतः मंदिराचा इतिहास. बरेचसे लोक विचारतात की कुठपर्यंत आलं आहे, काय आलं आहे, वगैरे वगैरे वगैरे. त्यासाठी हा मी खुलासा केलेला आहे. किती सुरंग लागलेले होते तरी काय मोडून आले. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गज गजे साधो नाही सर्वत्र चंदनम वने वने. माझा 3 पिढ्यापासून यांच्याशी संबंध आहे. प्रथम ज्यावेळेस आमचा अरुणोदय झाला, मी सत्कार केला होता, सांगितलं आता अरुणोदय झाला, तो उदय होत होत संग्रामपर्यंत आलेला आहे, माध्यान्हला सूर्य. पण का यश मिळत गेलं यांना? शत्रू पुष्कळश आहे, संकट भरपूर येते आहे. पण यांच्या वंशामध्ये यांची जी भक्ती आहे, यांचं धार्मिक जो संस्कार आहे आजोबापासून, त्यामुळे यश मिळते. कारण भगवद्गीतेत सांगितलं आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्श्व धनुर्धरा तत्र श्री विजयभूतेर धुरा नाही तिर्म तिर्मम. जिथं भगवंताची कृष्ण आणि अर्जुन हे दोघे एकत्र असतात, विजय का मिळणार नाही? तर हा विजय मिळायला कारण बुद्धी कर्मानुसार आहे ना. यांची त्या काळात सुद्धा अशी बुद्धी होते की चांगलं व्हायचं म्हणूनच का सोडून या इकडे आले. आजी दादा असो, संग्राम भेट असो, बुद्धी कर्मानुसार आहे ना काय. आणि लक्षात ठेवा, ही जी सरकार आताचं आहे त्याने जे आता 3 योजना सुरू केलेल्या आहे, या 3 योजनामध्ये जी सेवा घडते त्यामुळे यश मिळतं आहे. गाडी घेऊन येणार आहात हे पण आम्हाला माहिती आहे. आपण जशी वाट पाहता तशी आम्ही पण वाट पाहतो आणि ती प्रतीक्षा लवकर संपावी. 2 वर्षाच्या आतच, कदाचित उद्या परवाही होऊ शकतं. आपलं तसं प्रसिद्धी आहे आणि आपण ते कमावलेलं आहे बा. तर या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की धर्मसत्ता जी असती त्या धर्मसत्तेने आम्हाला आदेश दिला की महायुती आणि संग्राम भैया जगताप यांनाच मतदान करा आणि त्यांना लाखोच्या संख्येने निवडून द्या. तर त्याप्रमाणे संग्राम भैया, आम्ही आपल्या विनम्रपणे सांगू इच्छितो की संपूर्ण ब्राह्मण समाज आपल्या पाठीशी उभा राहिला आणि 100% मतं आपल्याला आम्ही दिलेली आहेत. म्हणजे ही धर्मसत्ता जी आहे त्यांचा आदेश आम्ही नेहमी शिरसावंद्य असा मानतो. मंदार बुवांनी आम्हाला किशोरजी व्यास म्हणजे आचार्य गिरीजी गोविंदगिरीजी यांचा आदेश आम्हाला ऐकवला. आपल्याला आठवत असेल की कोहिनूर मंगल कार्यालयात जी सभा झाली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.